आपण पनीर वाटाणा मक्खनवाला बनवतोय। आता हे गाजर आहे, ब्रोकोली आहे, पनीर आहे आणि वाटाणा। ब्रोकोली ऑप्शनला आहे, असली घ्या नसली हरकत नाही, तुम्हाला टेस्ट आवडत असेल नसेल ब्रोकोली। बाकी हे आपलं साहित्य। आपला मसाला आहे, 2 कांदे घेतले, टोमॅटो 2 छोटे छोटे 2 होते, मिरची, कोथिंबीर, आपला गरम मसाला नेहमीप्रमाणे, थोडीशी दालचिनी, अर्धी वेलची, थोडं जिरं, काळी मिरी आणि लवंग, आणि हे काजू पाण्यात भिजत घातलेले 12-13 असतील। आपला मसाला। चला आता हा आपली मटार पनीर मखनी आहे, म्हणून ते मक्खनमध्येच आपण ते मसाला भाजायचा, हलका हलका भाजायचा आहे, जास्त नाही। आता बटर घेतलं, बटरवरती कांदा घातला, कांदा हलका हलका झाला। बघा मुलांना काय आहे, आता ते खोबऱ्याचं असं वाटण असतं, मग तेच खाऊन कंटाळतात, कारण आपल्या साईडला तेच वाटण असतं, तर ते खाऊन कंटाळतात। मग हे असं काहीतरी वेगळं करायचं। जास्त त्यांना आता हॉटेलमधली ओढ असते, हॉटेलमधल्या भाज्या, काजूच्या पेस्टच्या, काजू मगज पेस्टच्या भाज्या त्यांना आवडतात, आणि त्यामुळे त्यांना हे कोकणी मसाल्यातल्या भाज्या कमी जमतात, म्हणून कधीतरी हे, आणि आता सध्या श्रावण चालू आहे ना, त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून खायचं। आता कांदा आपला झाला आहे हलका हलका भाजून, तर गरम मसाला घालायचा, जेवढा काय काळी मिरी, वेलची, दालचिनी, लवंग हे होतं ते सगळं वरती घालायचं। हे ताजं घातलं ना की थोडा टेस्ट चांगली येते। आताच्या मुलांना काय हो, जे मेन आहे त्यांना ते आता खायलाच मिळत नाही, म्हणजे त्यांना पौष्टिक असं खूपच कमी खायला जमतं म्हणण्यापेक्षा मिळतच नाहीत। खताची सगळ्या भाजीपाला सगळं खताचं चाललं आहे, सगळं म्हणजे भेसळ आहे, सगळी मिसळ भेसळ आहे सगळी, त्यामुळे मुलांना आता पौष्टिक मिळणं, त्यांची हाडं पौष्टिक चांगली मजबूत होणं थोडं कठीण आहे। त्यामुळे जितकं जमेल त्या मुलांनी, म्हणजे आताच्या ह्या लहान मुलांनी चांगलं खावं। आता टोमॅटो घातला, मिरची घातली, आता हे काजू घातले, काजूची तुम्ही वेगळी पेस्ट केलीत ना तरी चालू शकते, ती नंतर मागून घातली तरी हरकत नाही, पण आणि असं घेतलं तरी चालेल। कोथिंबीर घेतली, हा हलका हलका आपला भाजून मसाला तयार झाला आहे। मग जितकं आपल्याला पौष्टिक करता येईल, देता येईल तेवढं मुलांना द्यायचं, आणि मुलांनी खायचंही पौष्टिक। आपलं सगळं तयार आहे, आणि ह्या इथे भाज्या, यातल्या भाज्या कुठल्याही उकडायचं किंवा शिजवायचं काहीही कारण नाही, कारण सगळ्या भाज्या आपले मटार तर फ्रोझनचे आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही। पनीर, आता आपला हा मसाला तयार आहे, आणि वरती मी ना अद्रक लसूण टाकले, मसाल्याबरोबरच घालायचं, आणि मी हे सगळं ताजं। आता टोप तापत ठेवला, त्यात परत ना बटरच घालायचं। आता माझं थोडं तेल घालायचं, नाही तर बटर टाकलं की लगेच करपेल, म्हणून थोडं तेल घालायचं आणि त्याच्यावरती बटर घालायचं, आणि त्यामध्येच आपल्या मसाला फ्राय करायचा। आता बटर आणि तेल घातलं टोपामध्ये, आता काय आहे ना, मुलांच्या टेस्ट पण बदलल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे हॉटेल निघालेत, अगदी इराणीपासून मराठी, मद्रास, सगळे प्रकारचे फूड मुलांना विकत मिळतं आहे, त्यामुळे त्यांना घरचं अन्न खूप चांगल्या पद्धतीने, खूप वेगळ्या पद्धतीने केलं की खाऊचं वाटतं, म्हणून या अशा वेगळ्या पद्धती करतो। आता याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या फ्राय करा, सगळ्या म्हणजे आपण ब्रोकोली घेतले आणि गाजर घेतला आहे, वाटाणा, पनीर काय आपण एवढ्यात टाकायचं नाही आहे।
वाटाणा घातला. आता ह्या भाज्या बटर आणि तेलामध्ये चांगल्या फ्राय करायच्या. करून बघा, मी दाखवते त्या भाज्या. मुलांनाही वेगळी टेस्ट होईल आणि काही वेगळी पद्धतही होईल. तुम्ही कोकणात जात असाल, तिथे तूप मिळतं, दही मिळतं, त्या गोष्टी घेऊन खायच्या. आपल्याला थोडं काहीतरी पौष्टिक मिळेल. इथे तूप घ्या, कुठलंही काही घ्या, भेसळशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. हळद घातली. आता आपल्या भाज्या पण चांगल्या फ्राय झाल्यात. सगळे मसाले घालूयात. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट थोडं कमीच घालायचं, कारण आपली ही मखनीची तिखट घातलं. बटरचं भाजी आहे त्यामुळे तिखट थोडं कमी. गरम मसाला आधी आपण ताजा पण घातला आहे, त्यामुळे 1 चमचा खूप झाला. हे सगळे आपले मसाले घातले. मस्त भाज्या पण फ्राय झाल्या. आता आपला कांद्याचा टोमॅटोचा मसाला घालूया. काजू टोमॅटो मस्त फ्राय करूया. फ्राय मस्त खूप छान करायला हवे, नेहमीप्रमाणे आपलं. बघा, मसाला आता आपला असा फ्राय होत आला आहे. आता आपण मीठ घालायचे आणि किचन किंग मसाला आहे. तुम्ही म्हणाल किचन किंग मसाला टाकते, आणि किचन किंग मसाला कुठल्याही कंपनीचा घ्या. तो काय मी घरी बनवत नाही, कुठल्याही कंपनीचा वापरा. अशा भाज्यांमध्ये थोडा किचन किंग मसाला टाकायचा. मी थोडा अजून टाकते. मग अशी 1 चमचा टाकला, आता अर्धा चमचा. अशा मखनी भाज्यांना थोड्या स्वीटनेस असतो ह्या भाज्यांना. या भाज्यांना थोडा टाकायचा. तर आपली भाजी मसाला पकडत चालला आहे, त्यामुळे आपण आता अर्धा चमचा धणा जिरा पावडर घालते. मी उशिरा घालते. जर तुम्ही विकत आणलीत ना, तर ती लवकर घाला आपल्या गरम मसाला वगैरे ह्यांच्याबरोबर. स्वतः घरात केलीत ना, तर ती उशिरा घाला, कारण आपण घरातली थोडीशी धणे भाजतो वगैरे. गोळा होत आला की आपला मसाला फ्राय झाला. हे बघा, भाज्या मसाला सगळं फ्राय झाले. पनीर फक्त काढायचं बाकी. आणि अगदी थोडीशी साखर. आपली भाजी फ्राय झाली आहे. आता आपण पनीर घालूया हलकंसं. त्याला पण मीठ मसाला लावला होता. थोडे हलकं हलवायला लागणार आहे पनीर घातल्यावर. बाकी आपलं सगळं पडलेलं आहे, मीठ, साखर, मसाले. आता आपण हे गरम पाणी घालायचं थोडं मसाल्यात, आणि हलक्या हाताने पनीर हे आहेत ना, म्हणून हे करायचं. अजून थोडं आपल्याला अर्धा कप पाणी घालावं लागेल. लागलं तर थोडं, लागलं कसं हवं आहे तसं मग घालून थोडंसं लागेल. आता चांगले छान झाकण ठेवून उकळी येऊ दे. थोडं परत वरून बटर घालायचं आहे, मक्खन बोलायचं, मक्खन. कारण वाटाणा पनीर मक्खन आहे आपलं. बस, पनीर घातलेलं आहे त्यामुळे जास्त हलवायचं नाही. पनीर घातलं आहे आपलं, मस्त बटर घातलं आहे वरती. आपली मटर पनीर बटरी.
व्हिडिओ कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.